हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा देखील कारनामा समोर आलेला आहे। चोंधे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। चोंधे कुटुंबानं हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप सुयश चोंधेच्या पत्नीनं केलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। हगवणेचा मित्र चोंधेही हुंडा बहाद्दर। चोंधे कुटुंबाकडनं हुंड्यासाठी सुनेचा छळ। सुयशच्या पत्नीचे चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप। हगवणेचे मित्र देखील त्यांच्याप्रमाणेच क्रूर असल्याचं समोर आलंय। हगवणे कुटुंबाकडनं वैष्णवीचा अमानवीय छळ करण्यात आला होता, तर त्यांचा मित्र निलेश चव्हाण देखील त्याच्या पत्नीचा छळ करत असल्याचं समोर आलेलं होतं। दरम्यान आता हगवणे पिता पुत्राला पळून जाण्यासाठी मदत केलेल्या चोंधे कुटुंबानं देखील हुंड्यासाठी त्यांच्या सुनेचा छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सुयश चोंधेच्या पत्नीनं चोंधे कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली। या तक्रारीत सासू सासरे नवरा दीर यांनी अत्याचार केल्याचा आरोप केलाय। सासू वैशाली चोंधे काळी जादू करण्यास भाग पाडत असल्याची देखील तक्रार आहे। सुयश चोंधेच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर सुयश चोंधेच्या पत्नीनं संपूर्ण चोंधे कुटुंबाविरोधात महिला आयोगात तक्रार केली होती, मात्र त्यांच्याकडनं कोणताही रिप्लाय आला नसल्याचं सुयशच्या पत्नीनं म्हटलंय। कुणाकडे तुम्ही तक्रार केली? पोलीस स्टेशनला आणखी कुठे काय? पोलीस स्टेशनला केली, महिला आयोगकडे केली, सगळीकडे मी ऑनलाईन मेल पण पाठवले होते, पण मला तिथून काहीच रिप्लाय आला नाही। सुयश चोंधे आणि हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या संकेत चोंधेचा माज करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले। गाडीवर लाल दिवा लावल्याचे रील्स त्यांनी शेअर केले होते। दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या रेखा कोंडे, स्वाती ढमाले यांनी बावधन पोलिसात तक्रार केली आहे। पोलिसांना क्रेटा या गाडीविषयी अर्ज दिलेला आहे की या क्रेटा गाडीवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या क्रेटा गाडीला काळ्या रंगांचं फिल्मिंग केलेलं आहे, डार्क आहेत, एकदम आतलं काही दिसणार नाही अशी ती गाडी आहे। आणि त्या गाडीला आता तुम्ही पाहू शकता नंबर प्लेट सुद्धा नाही, अंबर दिवा बसवला होता। येस, अंबर दिवा बसवलेला होता आणि अशी गाडी घेऊन ते गावात फिरतात आणि वाहतूक पोलीस कारवाई करत नाहीत। याचं फार नवल वाटलं की नंबर नाही, गाडीला काळा फिल्मिंग आहे आणि अशी गाडी जर फिरत असेल तर तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये। हगवणे पिता पुत्र फरार असताना संकेत चोंधेंनी त्याची थार हगवणेंना दिली होती। दरम्यान चोंधेची ही कार पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान या चोंधे कुटुंबावर आता त्यांच्या सुनेनं अमानुष छळ केल्याचा आरोप केलाय, तर पोलिसांमध्ये तक्रार दिली असून चोंधे कुटुंबावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। कैलास पुरी, झी 24 तास, पुणे।